दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्याच्यानंतरनं रोहित पवारांनी अनेक वेळा या संदर्भात एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रात कुठेही या प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला नाही. त्याच्यानंतरनं मात्र कर्नाटकमध्ये 0 FIR जो आहे तो दाखल झालेला आहे, ज्याचं FIRची जी प्रत आहे ती रोहित पवारांनी काल विधानसभेत मांडली. त्याच्यानंतरनं एक साहजिकच प्रश्न उपस्थित झाला आहे की 0 FIR काय असतं, त्याची कशा प्रकारे दखल घेतली जाईल. कारण की मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की हा 0 जो FIR आहे तो बेकायदेशीर आहे. या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत. सर, सर्वप्रथम हे समजावून सांगा सोप्या भाषेत की 0 FIR नेमकं काय असतं. 0 FIR म्हणजे एखादा दखलपात्र गुन्हा कुठल्या तरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला. समजा मुंबईमध्ये अपघात झाला किंवा मुंबईमध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार झाला किंवा कुठलाही दखलपात्र मुंबईत गुन्हा घडला, पण ती व्यक्ती पुण्यामध्ये राहते आणि पुण्यातून त्याला FIR करायचा असेल तर संबंधित पीडित व्यक्तीला संबंधित तो जिथं राहत असेल त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन FIR करण्याचा अधिकार आहे. 1973चा CRPC जो काही आपला कायदा आहे त्यानुसार सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार 0ने पूर्वी FIR व्हायच्या. पण आता नवीन कायदा आला, CRPCच्या ऐवजी आता BNSS आहे आणि BNSSच्या कायद्यामध्ये 0 FIRची क्लिअर कट तरतूद केलेली आहे. आता या प्रकारामध्ये जर कर्नाटकमध्ये 0ने FIR दाखल झाली असेल तर कर्नाटक राज्यामध्ये, कारण हा शेवटी BNSS हा पूर्ण देशाला लागू आहे आणि त्या कलमांतर्गत 0ने FIR दाखल करून घेण्याचा पूर्ण अधिकार कर्नाटक शासनाला तिथल्या पोलीस स्टेशनला आहे आणि त्याच कायद्याचा वापर करून कर्नाटकमध्ये 0ने गुन्हा दाखल झाल्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न पडतोय, जर संपूर्ण प्रकरण इथं घडलेलं आहे, याचा सगळा संबंध जो आहे तो महाराष्ट्राची आहे, तर कर्नाटकमध्ये कसं काय तो FIR होऊ शकतो बरं? ना आता यामध्ये कसं आहे की संबंधित स्पेसिफिक ह्या केसचं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं तर आमदार रोहित पवारांनी संपूर्ण देशभरातील नेत्यांना निवेदन दिलं, अनेक पोलीस स्टेशनला गेले, पण पोलीस स्टेशन कुठलीच दखल घ्यायना. आता यामध्ये प्रोसिजर अशी आहे की जर संबंधित पोलीस स्टेशनने जर गुन्हा दाखल घ्यायला नकार दिला तर संबंधित पीडित व्यक्तींना न्यायालयामध्ये जाता येतं. 156(3)च्या प्रेयर खाली की संबंधित पोलिसांना आदेश द्या की यांच्याविरोधात असा गुन्हा दाखल करा, तो एक ऑप्शन असतो. पण BNSSचा हा जो कायदा आहे या कायद्यामध्येच असं म्हणलेलं आहे की जर दखलपात्र गुन्हा कुठेही घडला असेल तर कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाऊन तो करण्याचा अधिकार आहे. शेवटी ह्या जे काही रोहित पवारांचं जे काही तक्रार आहे त्या तक्रारीनुसार साक्षात अजितदादांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि एवढी गंभीर घटना घडून जर कोणी दखल घेत नसेल तर संबंधित शेवटी दादांच्या विषयी कुठल्याही ज्युरिडिक्शन पोलीस गुन्हा दाखल करून घेऊ शकतात 0ने, आणि म्हणूनच ते 0ने गुन्हा कर्नाटकच्या राज्यामध्ये दाखल झाला असेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. आता या FIRची महाराष्ट्रात किंवा बारामतीतील जे आता ही केस सगळे बारामती पोलीस बघतायत, CBI CID वगैरे, ते कशी दखल घेतील बरं? नाही, आता कसं आहे की रोहित पवारांचा आग्रह होता की आमची FIR घ्या, बरोबर आहे. पोलीस कुठले FIR घेत नव्हते, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कर्नाटकच्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी रीतसर FIR दिली. आता ती FIR 0ने गुन्हा दाखल झाला. संबंधित घटना जी घडलेली ती बारामती ज्युरिडिक्शनमध्ये घडली, म्हणजे कर्नाटकच्या राज्यात 0ने जो गुन्हा दाखल झाला आहे कर्नाटक पोलिसांना संबंधित FIR बारामतीच्या पोलीस स्टेशनला पाठवावं लागेल विथ द कन्सेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे ते बारामती पोलीस स्टेशनला येईल. बारामती म्हणले की पुणे ग्रामीण येतं आणि मग SP साहेबांच्या निर्देशाखाली बारामती पोलिसांना संबंधित 0ने गुन्हा दाखल जो झाला आहे कर्नाटकमध्ये त्याचा तपास करण्याचा पूर्ण अधिकार बारामती पोलीस स्टेशनला आता मिळेल. म्हणजे याच्यात राज्य सरकारची परमिशन लागेलच. कर्नाटकवरनं स्टेट गव्हर्नमेंटला येईल, कारण शेवटी ती 0ची FIR आहे. स्टेट गव्हर्नमेंट SP ऑफिसला पाठवणार आणि SP ऑफिसच्या माध्यमातून संबंधित पोलीस स्टेशनला रीतसर त्याचा FIR CR नंबर पडेल. कारण आता गुन्हा दाखल FIR दाखल झाली कुठं? कर्नाटकला. काय FIR झाली आता कंटेंट्स मला माहीत नाही, पण असा अपघात घडला, दादांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. मग ते पायलट असेल, तो अचानक सुट्टीवर का गेला, कंपनीचा मालक कोण होता, राजकारणी लोकांचे लागे बांधे आहेत का, जो काही रोहित पवार किंवा ज्याने फिर्याद दिली असेल, जो संशय व्यक्त केला असेल त्या संशयातून आता रीतसर कर्नाटक राज्यामध्ये FIR दाखल झाली, पण त्याला नंबर पाडला आहे 0. सेम FIR आपल्या राज्यामध्ये येणार आणि आपल्या ज्युरिडिक्शनच्या पोलीस स्टेशनला रीतसर FIR दाखल होईल, त्याला FIR रजिस्टर्ड नंबर पडेल
आणि एकदा एफ आय आर झाली की पोलिसांना त्याचा तपास हा करावा लागतो आणि पुढं मग पोलीस सगळं तपास इन्व्हेस्टिगेशन मोशनमध्ये येईल. ही पुढची प्रक्रिया असणार आहे. तुम्ही राज्य सरकारचा यात उल्लेख केला, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की जो कर्नाटकमध्ये FIR झालेला आहे तो बेकायदेशीर आहे. तर कसं काय तो बेकायदेशीर ठरू शकतो? नाही, नवीन कायद्याच्या तरतुदी आल्यात. कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडला, आता शेवटी कर्नाटकचे पण ते पोलीस आहेत, त्यांनाही BNSS लागू होतो. कायद्याची तरतुदी पोलिसांनाच माहिती असतात आणि बरोबर त्यांनी त्या अनुषंगाने रीतसर आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला, असा गुन्हा घडला आहे आणि आमची FIR घ्या. FIR त्यांनी घेतली. आता ते कायदेशीर बेकायदेशीर हे ठरवायला न्यायालय आहे. FIR तर दाखल झालेली आहे आणि त्या FIRनुसार पोलिसांना तपास करावा लागेल. त्यामुळे ह्या स्टेजला लगेच बेकायदेशीर म्हणून असं एक निदान वकील म्हणून मी तरी असं मानणार नाही. जर समजा न्यायालयाने देखील हे बेकायदेशीर असं ठरवलं तर पुढे काय बरं या प्रकरणात? नाही, आता कायदेशीर बेकायदेशीर हे कोर्टासमोर युक्तिवाद होतील, त्याचा उहापोह होईल. मुळात ॲलिगेशन्स काय आहेत? ॲलिगेशन्स आर सिरियस. बरोबर आहे. FIR तर दाखल झाली, तपास तर तुम्हाला करायला लागेल. मग ती FIR खरी खोटी कायदेशीर बेकायदेशीर हा नंतर होत राहील, पण ह्या स्टेजला FIRनुसार तपास तर सुरू करावा लागेल. ही वस्तुस्थिती. आपल्यासोबत आता मिलिंद पवार होते, ज्यांनी 0 FIR नेमकं काय असतो ह्याची सविस्तर माहिती दिली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेत की हा बेकायदेशीर आहे. आता त्यांनी म्हटल्यानुसार हा बेकायदेशीर होतो का? तर नाही. आधी आता हे प्रकरण जे आहे ते न्यायालयात जाईल. मात्र तत्पूर्वी न्यायालयाचा निकाल येऊपर्यंत पोलिसांना देखील याचा संपूर्ण जो तपास आहे तो सुरू करावा लागेल, एवढं मात्र नक्की. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.